तसंच या कंपनीतील तालरक्षक आपल्याला संगीत साथीतील आपल्यासोबत माऊली आहेत, त्यांची आपण ओळख करून घेतो आहे आणि साधारणतः त्यांची कारकीर्द काय आहे त्याच्याविषयी आपण जाणून घेतो आहे. माऊली नमस्कार. नमस्कार. नाव तुमचं, गाव? नरेंद्र राघोबा केंद्रेकर. गाव माझं खुद्द वेंगुर्ला. मी राहतो वेतुऱ्यात सातेरी मंदिर येथे. या कंपनीमध्ये तुम्ही तालरक्षणाचं काम करताय. साधारणतः या दशावतार क्षेत्रामध्ये तुमची कारकीर्द जर विचारात घ्यायला गेलं तर किती वर्ष या दशावतार क्षेत्रात? 40 वर्ष झाली. किती? 35 ते 40. 35 ते 40 वर्ष या दशावतार क्षेत्रामध्ये तालरक्षणाचं काम करतात. अन्य कोणकोणत्या कामासाठी तुम्ही? मी मजुरी करतो, मोलमजुरी, पेंटिंगची कामं करतो, सर्व कामं करतो. म्हणजे असं एकच असं नाही, दशावतार असं नाही. हे दिवसाची म्हणजे फिक्स काम असं कोणतं नाही, मजुरी म्हणा, मोलमजुरी, त्याच्यानंतर इतर पेंटिंग किंवा जी काही शारीरिक कामं आहेत ती कामं करत हा संसार ते सांभाळत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. साधारणतः ह्या कारकिर्दीत, दशावतार कारकिर्दीत कोणकोणत्या कंपनीमध्ये तुम्ही काम केलं? प्रथमतः म्हणजे सुरुवात माझी आजगावकर कंपनी. माझा गुरु चंदू कांबळे स्वर्गवासी, त्याने मला दशावतारात, मला आवड होती पण त्याने मला दशावतारात नेलं आजगावकर कंपनीत चहा द्यायला. पण तिथे गेलो आणि प्रभाकर विडुलकर हे माझे गुरु, त्यांनी मला सांगितलं नुसती चहाच देऊ नको, तिथे बस आणि झान वाजवायला शिक. आणि दुसऱ्या वर्षी मला आजगावकर मालकाने झान वाजवला ठराव केला. मी 4 वर्ष तिथे राहिलो. त्याच्यानंतर खानोलकर कंपनीत बाबा मेसरी विलास गवसावर ठराव करण्यासाठी आलेले. तेव्हा मी म्हटलं मला एक तिथे बघा, मी जवळचं आपलं यायला जायला मला बरं पडेल. तिथे मी 10 वर्ष. त्यानंतर फारसेकर कंपनी, त्यानंतर कलेश्वर कंपनी आणि आता अमृतनाथ. म्हणजे बऱ्याच नामांकित कंपन्यांमध्ये ज्यांनी तालरक्षणाचं काम केलं आहे अशी किंजळकर माऊली आपल्यासोबत आहे. साधारणतः तुम्ही गुरुवर्यांचं नाव घेतलं, म्हणजे काय त्यांच्याकडून काय शिकण्याचा प्रयत्न करा, म्हणजे काय? भरपूरच शिक्षण. म्हणजे असं माझं शिक्षण नाही, मी शाळेत काय गेलो नाही, पण मला त्यांच्यानी हे दिली शिकवण की माझ्या ह्याच्या डोक्यात ठेवून मी व्यवस्थित आपलं ते शिक्षण घेऊन ताल लय सगळं घेऊन आपलं मी हे करतो आहे. म्हणजे तो एक कुठेतरी सार्थकी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुमचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. दशावतार क्षेत्रात आल्यानंतर तुम्हाला जो आनंद आहे तो कशा शब्दात तुम्ही व्यक्त कराल? भरपूरच आनंद. म्हणजे माझे जे कलाकार होते, जुने कलाकार, म्हणजे विष्णू वटणेकर, श्री मुळीक, अण्णा बरकुटे, ते जुन्यापासून जे कलाकार होते त्यांच्यानी मला केव्हाच असं भासवलं नाही की दशावतार सोडून बुवा घरी जाईल, असं काय मला भासवलं नाही. आणि आतापर्यंत नवीन जे कलाकार आहेत त्यांनीसुद्धा मला केव्हा हे केलं नाही, म्हणजे मानच दिला व्यवस्थित. म्हणजे जसं आपण दुसऱ्याशी वागू तसंच, म्हणजे साथ तशी प्रतिसाद असतो त्याप्रकारे तुम्हाला या ठिकाणी म्हणजे आजपर्यंत अनुभव आलेत. आणि या दशावतार क्षेत्रामध्ये तुमचं आज जे नावलौकिक आहे त्यात तुमचा खरा वाटा तो आहे. निश्चितच आज या ठिकाणी तुम्ही माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात आणि तुमची कारकीर्द आणि त्याच्यानंतर हा जो काही प्रवास आहे तो सांगण्यासाठी सिद्ध झालात. खूप खूप धन्यवाद आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ओके. तसंच या ठिकाणी आजच्या या नाट्यप्रयोगाच्या अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ महापन यांच्या नाट्यमंडळातील एक दशावतारी कलाकार त्यांची आपण ओळख करून घेतो आहे. आणि आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्या नाट्यप्रयोगातील भूमिका शिवशंभू महादेवांची भूमिका या ठिकाणी साकारत आहेत. नेमकी काय आहे, कशी आहे ती आपण जाणून घेतो आणि नेमका दशावतार क्षेत्रातील त्यांची जी कारकीर्द आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करतो आहे. नमस्कार माऊली. नमस्कार. नाव तुमचं आणि गाव? सुरेश बापू गोवेकर, गाव पाठ. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्या नाट्यप्रयोगाचं नाव आणि शिवशंभू महादेवांची भूमिका साधारणतः कशा रीतीने प्रसंग आहेत, काय सांगाल? आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्या नाट्यप्रयोगाचं नाव आहे आईचं काळीच. माझी भूमिका आहे ती शिवशंकराची. कलियुगाची सुरुवात झाली आणि कलियुगाच्या ठिकाणी मृत्यूलोकीच्या ठिकाणी जे मरत मानव आहेत ते भक्ती करतात आणि भक्तीचं प्राबल्य विश्वाच्या चराचरात कसं राहिलं पाहिजे. आईचं जरी आईचं काळीच जरी काढलं तरी ते काळीच बोलते की बाळ तुला लागलं आहे का, कारण ही शक्ती जी आहे ना ती भक्तीची आहे. अशा स्वरूपाचा प्रसंग या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून आहे. त्याच्यानंतर दशावतार कारकीर्द हा विचारात घ्यायला गेलं तर किती वर्ष या दशावतार क्षेत्रात तुम्ही काम करत आहे? साधारण 24 वर्ष झाली.
कोणकोणत्या कंपनीमध्ये काम? अमृतनाथ कंपनीत ह्यावेळी जो मी आलो आहे तो 3ऱ्या वेळेला. त्याच्यानंतर वावळेश्वर कंपनीत होतो, गौतमेश्वर कंपनी, ओम भवानी दशावतार, तदनंतर रामेश्वर दशावतार नाट्यमंडळ हुंबरमाळा यांच्या कंपनीत होतो. साधारणतः आजपर्यंत कोणकोणत्या भूमिका तुम्ही साकारल्यात? म्हणजे शिवशंभू महादेव असेल, राजपाट असेल, अन्य कोणकोणत्या भूमिका? जास्तीत जास्त नारद, शकुनी, राजपार्ट केला. त्यानंतर या कंपनीमध्ये कुर्मदासाच्या नाट्यप्रयोगामध्ये नामदेवाची भूमिका केलं, संत चोखामेळा केला, संत तुकाराम केला, अशा भूमिका मी साकारल्या. केव्हाही मला स्त्री पार्टही करावं लागतं, म्हणजे कंपनीत तसं जर लागलं तर. म्हणजे स्त्री अभिनय कलासुद्धा तुमच्याकडे अवगत आहे. म्हणजे दशावतार कलाकार म्हटल्यानंतर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असतं आणि ते तुमच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. कुर्मदासाची वारी ह्या नाट्यप्रयोगाची तुम्ही आठवण केलात. तुफान गाजलेला नाट्यप्रयोग, म्हणजे घराघरानजीकसुद्धा एका हाकेच्या अंतरावर सुद्धा हा नाट्यप्रयोग लोकांनी, रसिकांनी मागितलेला आहे. त्यात तुम्ही संत नामदेवांची भूमिका केल्या आहेत. काय अनुभव होता आणि त्यात तुम्ही अभंगसुद्धा सादर केलेत. रसिकांचा काय प्रतिसाद होता, काय सांगाल? लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाला. गायनाला केव्हा केव्हा असे कोणतरी यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर टाकतात, त्यावेळीसुद्धा आवाज छान आहे, बोलण्याचं वक्तृत्व बरं आहे, गायन बरं आहे. तदनंतर भूमिका विद्या चांगल्या करतात. आणि दुसरी गोष्ट, माझ्या समवेत असणारे जे वारकरी किंवा हे बडवे ब्राह्मण, कुर्मदास यांच्याही भूमिकेला ते प्राधान्य लोक देतात. साधारणतः ह्या ज्या भूमिका तुम्ही साकारताय दशावतार क्षेत्रातील गुरु म्हणून तुम्ही कोणाचं नाव घ्याल किंवा मार्गदर्शक म्हणून ज्यांच्या भूमिका बघून तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय? प्रथमतः मला भजनाचा जो आवड होती, त्या भजनाच्या ह्याच्यात आवडीत सुनील गोरजेकर यांनी मला भजनाचे भाग घेतला. माझं गायन आवडलं त्यांना, म्हणून त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये मला प्रवेश करायला सांगितलं. आणि प्रथमतः माझे गुरु जर असतील तर सुनील गोरजेकर, आणि यांनी पहिलाच म्हणजे नाट्यप्रयोग गरुड जन्म या नाट्यप्रयोगात नारदाची भूमिका मी साकारली. तदनंतर दुसऱ्या दिवशी परत म्हापण येते, मग तोच प्रयोग लागला. तिसऱ्या दिवशी 3ऱ्या कंपनीत म्हणजे निवती इथे असणारा नाट्यप्रयोग, त्या कंपनीमध्ये मला नारदासाठी बोलवलं. मला एवढी घनता नव्हती किंवा मला एवढं माहीत नव्हतं दशावताराचं, पण त्यांनी सांभाळून घेतलं, भूमिका पार पडली. तदनंतर कोणी असं बोलून जाण्यासाठी मी तयार झालो. सुनील कोरजवेकर म्हणजे आपले कोरजवेकर विलन करतात ते. सुधीरजी कलिंगन यांच्या दशावतार म्हणजे कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, सुधीर कलिंगन प्रस्तुत या कंपनीत जे विलनाची भूमिका करतात ते सुनील गोरजेकर. त्यांच्या मार्गदर्शनावर त्यांचा जो म्हणजे प्रेरणा, त्यांनी सुरुवातीला तुम्हाला हे केलं, आवड निर्माण. साधारणतः दशावतार क्षेत्रातून हे काम रात्रीचं तुम्ही करताय. दिवसा तुमचा व्यवसाय काय आहे सांगा? दिवसाचा मी दुसऱ्याजवळ कामाला असतो, गवंडी काम करतो मी तिथे. केव्हा मॅनेजरगिरी मला तिथे करावी लागते, मालकांच्या ह्याच्यानुसार. जसं असतील तसे, मालक नसले तर मग ते काम करून घेण्याचं माझ्याकडे ते जबाबदारी देतात. म्हणजे रात्री पूर्ण जागरण करून दिवसा परत ती कामं करण्याचं, म्हणजे दशावतार कलाकार हा अशा रीतीने आपल्याला बघायला मिळत आहे की रात्रीचा राजा आणि दिवसाचा भोजा, ह्या परिस्थितीत आपलं काम आणि सगळं सांभाळून ही हिंदू जी काही संस्कृती आहे ती जोपासण्याचं काम हे दशावतार क्षेत्रातील कलाकार गोवेकर माऊली करत आहेत. खरंच या ठिकाणी माझं सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात आणि ही जी काही चर्चा केलात तुमच्या आजच्या नाट्यप्रयोगाविषयी, त्याच्यानंतर कारकीर्द आणि व्यवसाय इतर, त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आभारी. आज माणगाव ढोलकरवाडी या ठिकाणी मित्रप्रेम ग्रुपच्या वतीने गेली 9 वर्ष सातत्याने या ठिकाणी नाट्यप्रयोग होतो आहे. आणि आज या ठिकाणी आपल्या दशावतारी कंपनीचा नाट्यप्रयोग होतो आहे. तर आज नेमकं म्हणजे हे जे नाटक आहे, ह्या नाट्यप्रयोगाचं नाव ह्या ठिकाणी काय आहे? नमस्कार, मी महादेव गुंडे. आज माणगाव ढोलकरवाडी येथे हा आम्ही नाट्यप्रयोग, माझं नाट्यमंडळ अमृतनाथ पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ महापणे वेंगुर्ले, हा आम्ही नाट्यप्रयोग सादर करतो आहे. तरी दादाराणी कोणस्कर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला पारसेकर दशावतार नाट्यमंडळात गाजलेला आईचं काळीज अर्थात कलियुग हा नाट्यप्रयोग दादाराणी कोणस्कर यांच्या परवानगीने आम्ही आज या ठिकाणी सादर करतो. एकंदरीत पाहता आपण गेली कित्येक वर्ष ह्या नाट्यक्षेत्रामध्ये काम करताय. आपली नाट्यक्षेत्रातली कारकीर्द जी आहे, ही कारकीर्द कशा स्वरूपाची आजपर्यंत चालत आलेली आहे? आज जवळजवळ 18 ते 20 वर्ष झाली या दशावतार क्षेत्रात मी
काम करतो आहे. आणि हे दशावतार क्षेत्रात काम करत असताना आज बऱ्यापैकी लोकांच्या प्रशंसेला आम्ही केलेल्या भूमिका पात्र ठरल्या आहेत. लोकांचं प्रेम, लोकांकडून आम्हाला मिळणारी ही खऱ्या अर्थानं माया दिवसांदिवस वाढत गेली आणि म्हणूनच या क्षेत्रात काम करत असताना काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा माझ्या कलाकारांमुळं, माझ्या रसिक प्रेक्षकांमुळं मला प्राप्त झाली. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थाने आनंद होते की या दशावतार क्षेत्रात आम्ही काम करतो. म्हणजे कित्येक ओळखी आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतात. आणि असा एखादा कुठेही प्रसंग जरी आमच्यावर आला असेल तरी मी ज्यांना ओळखत नसेल पण मला ओळखण्याचे कित्येक लोक येऊन मला मदत करतात, मला सहाय्य करतात. त्याच्यामुळे गणपती गजाननाची ही कृपा म्हणायला हवी आणि त्या गणपतीची सेवा करण्याचं आम्हाला भाग्य लाभलं आहे. हे खरंच आमच्या दृष्टीनं फार मोलाचं आहे. आपण या ठिकाणी या नाट्य क्षेत्रात काम करत असताना साधारण किती वर्ष काम करतायत? कोणकोणत्या कंपनीमध्ये आपण या ठिकाणी काम केलेलं आहे? आणि आज आपण जे आजच्या या भूमिकेत नेमकी आपली आजची भूमिका काय आहे? बरं, मी दशावतार क्षेत्रात पदार्पण केल्यापासून जवळजवळ आज 20 वर्ष होत आली. आणि या 20 वर्षात मी अमृतनाथ पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ या मंडळात सतत कार्यरत आहे. पण काही वेळा गरज पडली तर चंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, बाळकृष्ण कोरे दशावतार नाट्यमंडळ, तसेच नाईक मुचेमाडकर दशावतार नाट्यमंडळातसुद्धा त्यांच्या आग्रहास्तव मंडळात भूमिका करण्यासाठी मी तिथपर्यंत बऱ्याच वेळा गेलेलो आहे. आणि आज या नाटकात मी भूमिका स्वीकारतो आहे ती म्हणजे एका आईच्या मुलाची, अर्थातच माधव म्हणून. आणि म्हणूनच बायकोच्या हट्टापायी ज्या क्षणी बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर वेळ येते आणि आपला वंशाचा वंशांकुर वाढावा म्हणून बायकोची इच्छा पूर्ण आईच्या काळजाला तो हात घालतो आणि आईचं काळीज घालून आपल्या बायकोसाठी आणून देतो. पण शेवटी ज्याच्यावर प्रसंग निर्माण होतो त्याच्यावेळी त्याच्यावर तोंडातून शब्द बाहेर पडतो, आई गं. आणि त्याचवेळी आईचं काळीजसुद्धा त्या मुलासाठी हळहळतं. अशा प्रकारची आईची माया, आईचं प्रेम हे मुलाप्रती किती आहे. आणि म्हणूनच आई जरी आपल्यासोबत नसली तरी आईची मुलाबद्दल असणारी तळमळ या नाटकाच्या प्रयोगातून आम्ही रसिक प्रेक्षकांवर पोचवण्याचा एक प्रयत्न करतो आहे. आपल्याला आपल्या भविष्यातल्या आणि पुढच्या वाटचालीसाठी आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपली उत्तरोत्तर या ठिकाणी प्रगती होत जावो. आपण मोठमोठ्या कंपनीमध्ये आपलं नाव आणि आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक या ठिकाणी प्राप्त करावं. आपल्याला आता चांगले दिवस आलेले आहेत. या ठिकाणी गव्हर्नमेंटने सुद्धा आपल्याला चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत. आपल्याला लवकरच त्या ठिकाणी आय कार्डसुद्धा महाराष्ट्र शासनाचं मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी या ठिकाणी येऊन पोचलेल्या आणि आज एक नाट्यक्षेत्राला चांगले दिवस येऊन टेपलेले आहेत. भविष्यामध्ये तुम्ही अजून काही दुसऱ्या कंपनीमध्ये काम करू इच्छिता का? भविष्यामध्ये कसं आहे, ही माझी घरची कंपनी असल्यामुळे कसं आहे की माझं घरचं आणि बाहेर असल्यामुळे मी दुसऱ्या कंपनीत काम करणं शक्य नाही. म्हणून या माझ्या घरच्या कंपनीसाठी मी आज कित्येक वर्ष कार्यरत आहे आणि त्याच्यापुढे याच कंपनीत मला ज्या गणरायाची सेवा करण्याचं भाग्य लाभेल तोपर्यंत मी या दशावतार मंडळात गणरायाची सेवा करणार आहे. या ठिकाणी आपल्यासोबत आज या अमृतनाथ दशावतार नाट्य कंपनीतले मुंडी आपल्यासमोर या ठिकाणी मुलाखतीसाठी होते. सुंदर मुलाखत यासाठी दिलेली आहे. त्यांच्या भावी वाटचालीस आम्ही आमच्या या पत्रकारिता क्षेत्रातून सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. आपली उत्तरोत्तर प्रगती या ठिकाणी होत जाऊन आणि आपली कला जी आहे ती रसिकांश्रोत्यांप्रमाणे अजून वृद्धिगत होत जाऊ ही या ठिकाणी गणपती चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. तसंच याच अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळातील एक कलाकार खलनायकाची भूमिका किंवा बऱ्याच ज्यांनी भूमिका केल्यात, कुर्मदासाची वारी या नाट्यप्रयोगामध्ये गाजलेली भूमिका त्यांनी म्हणजे ते खलनायकीत पात्र होतं. त्या याच्यात बडवे भटजी यांची भूमिका केलेली आपल्यासोबत आहेत पप्पी काका मराळ. आजच्या नाट्यप्रयोगात नेमकी काय भूमिका आहे ती आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे. काय आजची भूमिका आहे, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव दिनेश शिवराम मराळ. आजचं जे नाट्यप्रयोग चालू आहे तो आईचं काळीज आणि यामध्ये माझी पहिली भूमिका होती ती नागराजाची. आता ही 2 नंबर मी भूमिका करतो आहे ती धनगराची भूमिका साकारतो आहे. साधारणतः हे पात्र कसं आहे, म्हणजे काय त्याच्याकडून घडतं ह्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून? या पात्राचं अशी रूपरेषा आहे की एक शरीर राखण्यासाठी तो अरण्यात जातो आणि तिथून त्याला 2 व्यक्ती म्हणजे एक स्त्री आणि एक पुरुष जाताना दिसतात आणि त्या स्त्रीवर तो पुरुष वार करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांना वाचवण्यासाठी तो जात असतो. अशी त्याची रूपरेषा आहे.
साधारणतः दशावतार कारकीर्द विचारात घ्यायला गेले तर दशावतार क्षेत्रामध्ये किती वर्ष तुम्ही काम करताय? दशावतार क्षेत्रामध्ये साधारणपणे 13-14 वर्षे तरी झाली. कोणकोणत्या कंपनीत काम केलं आहे? प्रथमतः आम्ही वर्धविनायक दशावतार नाट्यमंडळ पाठ पुंडलिक पेडणेकर प्रस्तुत, नंतर जी तिथून मी सुटलो ते अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ महापण वेंगुर्ला यांच्याजवळ मी अजूनपर्यंत आहे. साधारणतः दशावतारातील गुरु म्हणून कोणाचं नाव घ्याल? प्रथमतः माझे गुरु म्हणजे सुरेश बापू गुहेकर, म्हणजे आता या नाट्यप्रयोगामध्ये शंकर म्हणून ज्याने भूमिका साकारली ते माझे गुरु. कारण ज्यावेळी वर्धविनायक दशावतार नाट्यमंडळामध्ये प्रथमच बाळूमामा हा नाट्यप्रयोग सादरीकरण करण्याची वेळ आली, त्यावेळी माझ्याजवळ होते ते माझे सामाजिक नाटकांचे गुरु महेश वेळकर, बबन पाटकर हे माझे सामाजिक नाटकांचे गुरु. आणि त्यावेळी माझ्या तोंडात बसलेली होती ती घाटी भाषा, आणि म्हणून त्याने मला रिक्वेस्ट केली की घाबरू नकोस. आणि त्यावेळी त्यांनी माझ्या हाताला धरून प्रथमतः त्यांनी बाळूमामाच्या सासऱ्यांची भूमिका करण्यासाठी मला भाग पाडलं त्याने. म्हणजे हा बाळूमामांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोग त्यावेळी तुम्ही सादर केला होता. साधारणतः ह्या नाट्यक्षेत्रामध्ये आल्यानंतर तुमचा मानसिक आनंद काय कोणत्या शब्दात व्यक्त करा? मानसिक आनंद खूप वाटतो आहे, म्हणजे तो सांगण्याच्या पलीकडे पण आहे. म्हणजे अख्खा दिवस मेहनत करून काम करून शेवटी इकडे आल्याच्यानंतर आमचे सुनील गोसावी, अनिल गोसावी हे सुद्धा एक म्हणजे भावाप्रमाणे आमच्या घरी येऊन काही ना काही करतात. मग त्याच्यामुळे आम्हाला एकदम असा फ्री वातावरण असं वाटतं आम्हाला ते. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधू यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात आणि आजच्या नाट्यप्रयोगाविषयाने तुमची कारकीर्द ही सांगण्यासाठी तुम्ही सिद्ध झालात. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. तसंच आजचा जो अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ महापण वेंगुर्ला यांचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्याचे मालक संचालक आपल्यासोबत आहेत, आना गोसावी उर्फ अनिल गोसावी माऊली. आज या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहे. काय नाट्यप्रयोग आहे आजचा आणि इतर नाट्यप्रयोगांविषयी आपण चर्चा करतो आहे. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्याचं नाव आणि कशा रीतीने हा नाट्यप्रयोगाची संकल्पना जी केली आहे आजच्या नाट्यप्रयोगाची त्याविषयी काय सांगा? आजचं जर नाटक आहे ते आईचं काळीज. आता आईचं काळीज, स्वार्थासाठी माणूस आपल्या कुठच्या थराला जाऊ शकतो स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी. अशा प्रकारे हे एक कौटुंबिक जीवनाचं दाखवणारं एक हृदयस्पर्शी हे नाटक आहे. आणि या नाटकातून लोकांनी कितीचा आपल्याला घ्यायचं आहे, चांगलं काय घ्यायचं आहे, काय वाईट आहे याचं शोध घ्यायचा आहे. आणि आपल्या जीवनाची रूपरेषा कशी आहे ही ओळखून आपला मार्ग ते प्रत्येकाने आपल्या जीवनात सुधारायचं असतं, एवढंच मी सांगेन. साधारणतः या कंपनीचे मालक म्हणून तुमच्याकडे मी हे करतो विचारणा, कारण दशावतार रसिकांना अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ म्हटल्यानंतर आध्यात्मिक नाट्यप्रयोगांची पर्वणी असते. यंदा काय विचार चालू आहेत आणि कशा रीतीने नाट्यप्रयोगांची बांधणी केलं आहे काय सांगाल? नमस्कार सर. खरोखरच की हे जी मला जोडी दिली आहे माझ्या नामदेव महाराजांनी, आणि खरोखर ते दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, गणपतीच्या कृपा आशीर्वादाने आणि तुम्ही ही रसिक मायबाप खरोखर उदंड एवढं प्रेम करतात की माझ्या प्रत्येक चरित्रावर लोकांचं खूप प्रतिसाद. आणि ज्यावेळी आम्ही नाटक करीत असताना लोक येऊन रंगपटावर सांगत असतात की अत्यंत नाटक आवडलं. हीच आम्हाला खूप त्यांचे मोलाचे आशीर्वाद असतात. आताच्या क्षेत्रात मी आत्ता नवीनच नाथ दीक्षा हे नवीन एक नाथपंथी एक नाटक आत्ता एक काढलेलं आहे. त्याचा एक प्रयोग झाला आहे. नाथ दीक्षा म्हणजे काय की प्रत्येक माणसाने वेळावर आपलं कसं सावध राहायचं. आपलं जीवनचरित्र चालत असताना आपल्या जीवनात वेळ किती महत्त्वाचा आहे आणि आपण केलेलं कर्म आपणच कसं ते फेडावं लागतं. जर चांगलं केलं तर चांगलं मिळतं फळ. जसं म्हणतात ते चांगलं पेरल्यानंतर चांगलं उगवतं, जसे पेराल तसं. त्याप्रमाणे आपल्या हे नाथचरित्र आपल्याला प्रत्यक्ष दाखवतं. नाथदीक्षा सोडून अन्य कोणकोणत्या नाट्यप्रयोगांची पर्वणी असणार आहे? त्यानंतर एक हरिपाल म्हणजे विठू माझा लेकुरवाळा. आता एक माझं स्वप्न होतं की असं एक नवीन काढायचं, आणि ते असं की एक जीवन, एक चोराचं जीवन, म्हणजे एक चोर लबाडी करणारा माणूस प्रत्यक्ष भगवंताच्या चरणाशी लीन झाला, म्हणजे पांडुरंगाच्या नामस्मरणात जर सतत ध्यान चिंतनात जर माणूस एखादा राहिला तर त्याच्या जीवनात कसा एक प्रभावशाली म्हणजे त्याच्या बदल घडू शकतो. म्हणजे वाईट जरी किती माणूस व्यक्ती असली, कारण व्यक्ती ही कुठची असू नये,
या प्रत्येकाच्या अंगात काही नाही काहीतरी वाईट गुण असतात, चांगले तसे वाईट. पण त्यातून आपल्याला काय घ्यायचं असतं ते वेळेवर प्रत्येक माणसाने आपण जागं राहायचं असतं. त्याप्रमाणे जो हरिपाल म्हणून आहे त्याने आपल्या जीवनात काय मोलाचं घेतलं आणि आपल्या जीवनात आपल्याला काय करायचं आहे असं त्यांनी पांडुरंगाच्या सतत ध्यानामध्ये राहून, सान्निध्यात राहून, भक्तिमय राहून त्याने आपल्या जीवनचरित्राला आपल्या एक वेगळी कलटणी दिली आणि आपलं जीवन सार्थक पांडुरंगाच्या चरणी लावलं. हे लोकांपर्यंत पोचलं. साधारणतः या नाट्यप्रयोगांसाठी लोकांचा जो प्रतिसाद आहे तो कशा रीतीने येतो यंदाच्या या नवीन संतांच्या माध्यमातून? हो, खरोखरच की आता बघायला गेला तर आमचे गुरु सुधीर तांडे हे आहेत आणि अत्यंत खरोखर मोलाचं आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं वेळोवेळी. कारण एक सांगायचं म्हणजे की ज्यावेळी आम्ही 30 वर्षापूर्वी ही कंपनी आम्ही ज्यावेळी बनवत असताना आणि आम्ही ज्यावेळी स्थापन केली, ज्यावेळी सुरुवात केली याची, तर त्यावेळी ते फारशेकर कंपनीमध्ये होते आणि ते आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येत असायचे. ज्यावेळी त्यांना वेळ भेटायचा, फारशेकर कंपनीची ज्यावेळी मापनला नाटकं असायची त्यावेळी ते आम्हाला शिकवण्यासाठी यायचे आणि त्यातून खरोखर आज एक आम्हाला बरं वाटलं की ते आज स्वतः म्हणून या कंपनी अमृतनाथ कंपनीमध्ये आज स्वतः म्हणून एक कार्यरत आहेत या ठिकाणी आणि कला सादर करताना आम्हाला पण खूप बरं वाटतं. खरंच या ठिकाणी जे तुमचे मार्गदर्शक म्हणून स्त्री अभिनय कलाकार सुधीर तांडेल यांचं तुम्ही नाव या ठिकाणी घेतलं. दशावतार नाट्यप्रयोगांची पर्वणी ही तुम्ही सांगतायत. ट्रिक्सींचा काय प्रयत्न वगैरे या कंपनीच्या माध्यमातून असणार, काय त्याविषयी सांगाल? नाही, ट्रिक्सीन असं जास्त काही मोठं असं नाही, पण माझं एक स्वप्न असतं की आपण जे दाखवतो, जे करतो ते लोकांपर्यंत अध्यात्म म्हणजे काय, जगताना जीवन जगत असताना प्रत्येकाला कुठेतरी आधार एक भेटला पाहिजे कुठच्या तरी. त्याप्रमाणे माझं एक स्वप्न असतं की प्रत्येक माणसाला एक कुठचा तरी आपल्याकडून आधार भेटावा, कुठचं तरी एक मार्गदर्शन भेटलं पाहिजे. म्हणून मी एक अध्यात्माचा एक भाग धरून प्रत्येक वेळा मी नाटक बनवण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्याप्रमाणे माझे सहकार्य जे आहेत आमचे दाजी मुंडे, संतोष गोसावी उभा, त्यानंतर आपण गोट्या रागी, सुरेश गोईकर, पप्पी मराळ, हे सगळे जे आमचे कलाकार मंडळी आहेत, यश राणे, त्यानंतर मग असे जे सर्व कलाकार बंधू आहेत त्यांच्यामुळे हे मला साध्य होतं. कारण काय आमचे कलाकार ज्याप्रमाणे आपली भूमिका सादर करीत असतात, जे त्यांना भूमिका दिल्यानंतर आणि ती भूमिका लोकांपर्यंत पोचल्यानंतर जे एक वावा मिळतं ते त्या कुठेतरी एक आनंदाची गोष्ट असते. आणि प्रत्येक कलाकाराने एक काय भूमिका असना पण ती भूमिका चांगल्या पद्धतीत सादर करून दाखवणं ही त्याची मोठी कला असते. कुठच्याही भूमिकेला प्रत्येक कलाकाराने माघार फिरायचं नसतं. कुठची एक भूमिका असते 2 मिनटाची, पण ती मोलाची असते. ही साधून आपण प्रत्येक कलाकारांनी ते सादर करायचं असतं. त्याप्रमाणे माझे सहकार्य म्हणजे प्रकाश खवणेकर, त्यानंतर करण खालुनकर, संदीप गावडे, हे जे मी ज्यावेळी नाटक बनवल्यानंतर ते पण मला सहकार्य करीत असतात की ही अशी भूमिका ती प्रत्यक्ष बघत असतात आणि हे सांगत असतात की असं केल्यानंतर असं चांगलं असतं. आणि त्यांच्यातूनच मला हे कुठेतरी प्रबोधना मार्ग दाखवण्यासाठी एक प्रयत्न असतो माझा आणि सक्सेस होतो. आणि खरोखर मला एक महाराजांनी एक जोडी दिली, ही नामदेव महाराजांची कृपा असेल अशी. आत्ता माझं एक स्वप्न आहे की नवीन म्हणून एक लोकांसमोर एक देऊळ बंद अशा प्रकारे एक नवीन एक नाटक साधंच असं पण अध्यात्म धरून आपण समाजात म्हणजे स्वामींनी देह ठेवल्यानंतर काय घडू शकतं आणि काय घडतं, प्रत्येक भक्त मंडळीत कसे भक्त असतात हे मला थोडक्यात ते दाखवायचं आहे. एक माझं स्वप्न आहे ते आणि हे खरोखरच या कलाकारांकडनं ते पूर्ण होईल अशी एक मी अपेक्षा बाळगतो. पण लोकांपर्यंत लोकांचाही उदंड मला प्रतिसाद मिळावा ही पण त्यांच्याकडे नम्र भावतेने मी प्रार्थना करतो. काय चुकलं असेल तर त्यांनी पण मला माफ करायचं आहे असं. सर धन्यवाद. या ठिकाणी नवीन देऊळबंद या नाट्यप्रयोगाविषयी तुम्ही या ठिकाणी चर्चा केलात. तो नाट्यप्रयोग लवकरच रसिक बापांसाठी असणार आहे. या ठिकाणी तुम्ही माझा सिंदर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नाट्यप्रयोगांविषयी चर्चा केलात. खूप खूप धन्यवाद आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर, धन्यवाद.